रस्त्याच्या प्लान इस्टिमेटची माहिती मागितल्याच्या रागातून तळेवाडीमध्ये जेसीबीने नारळाची झाडे उपडून टाकली। तळेवाडी येथील संदीपान शिंदे यांनी 2020 मध्ये यमगर वस्तीत एक कॅनॉल मुर्मीकरण झालेल्या रस्त्याची माहिती मागवल्याच्या रागातून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी संदीपान शिंदे यांच्या शेतातील नारळाची झाडे जेसीबीच्या साहाय्याने उपडून टाकल्याची घटना बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत संदीपान शिंदे यांनी आरोपी नामदेव सरगर, नाना सरगर, भगवान मारगुडे, विजय पडळकर या 4 जणांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। संदीपान शिंदे यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर 2015 साली नारळाची झाडे लावली होती। 2020 साली यमगर वस्तीत कॅनॉल असा रस्ता मुर्मीकरण झालेला आहे। हा रस्ता बनल्याच्या 4 वर्षानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळाची झाडे जेसीबीच्या साहाय्याने उपडून काढली आहेत। या नुकसानीबद्दल आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संदीपान शिंदे यांनी केली आहे। माझी नारळाची झाडं 10 वर्षापूर्वी लावलेली होती, ती आता फळाला आली आहेत आणि विजय पडळकर, नामदेव सरगर, मारुती सरगर, भगवान मारगुडे आणि नाना सरगर यांनी जी माझी झाडे जेसीबी आणून नारळाची झाडं काढली आहेत। या नारळाची झाडं माझ्या हद्दीत 10 वर्षापूर्वी लावलेली होती। ती झाडे नामदेव सरगर, विजय पडळकर, नाना सरगर, भगवान मारगुडे, मारुती आबा सरगर यांनी आज ठीक 1 वाजता येऊन काढलेली आहेत। ही झाडे का काढली हिने आम्हाला कारण काही दिलेलं नाही। त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अशी माझी मागणी आहे। यातील आरोपी हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यामुळे पोलीस या घटनेतील आरोपींच्या विरोधात काय कारवाई करतात व पीडित शेतकऱ्याला न्याय देतात का, राजकीय दबावाला बळी पडून आरोपींना अभय देतात, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावे लागणार आहे।